Hello students, welcome to English lecture. Today we are going to learn our next poem, There is Another Sky, written by Emily Dickinson. It's an inspirational poem. The poetess is communicating to her brother through the letter. She is pleading her brother Austin to come back home. मुलांनो, आज आपण आपली पुढची पोयम अभ्यासणार आहोत. देअर इज अनादर स्काय. ही पोयम एमिली डिकिन्सन यांनी लिहिलेली आहे. ही पोएम इन्स्पिरेशनल पोएम आहे. खूप छान मेसेज या पोएम मधून कवयित्रीने दिलेला आहे. या पोएम मध्ये कवयित्री आपला छोटा भाऊ ऑस्टिन याच्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचा लहान भाऊ निराश झालाय, उदास झालाय आणि त्याला त्या रिक्वेस्ट करतायत की तू परत घरी ये, माझ्याकडे ये तू. आणि एक लेटर पाठवताय, त्या लेटर सोबत ही पोएम देखील पाठवताय. Now we will see about the poetess Emily Dickinson 1830 to 1886. एमिली डिकिन्सन यांचा पिरियड बघूया आपण 1830 ते 1886 दरम्यान. इज अन अमेरिकन पोएट. अमेरिकन पोएट होत्या ह्या ऑफ द 19th सेंचुरी, 19व्या शतकातल्या. शी लिव्ड अ लोनली लाईफ. अगदी एकाकी जीवन जगले ह्या. मोस्ट ऑफ हर पोएम्स आर मोटिवेशनल अँड फिलॉसॉफिकल. त्यांनी लिहिलेल्या पोएमपैकी बऱ्याच पोएम ह्या खूप मोटिवेशनल आहेत आणि फिलॉसॉफिकल. फिलॉसॉफिकल म्हणजे काय? तत्वज्ञान शिकवणाऱ्या. हर पोएम्स आर कॅरेक्टराइज बाय सिम्पल अँड शॉर्ट लाईन्स. शी ऑफन यूज स्लॅन्ट राईम्स. आता स्लॅन्ट राईम्स म्हणजे काय मुलांना? आपल्याला राईम्स माहिती, पण स्लॅन्ट राईम्स म्हणजे अगदी परफेक्ट राईम्स नाही, म्हणजे कुठेतरी थोड्याफार फरकाचे राईम्स. फॉर एक्झाम्पल बघा, टॉल, ऑल, मॉल हे काय आहे? परफेक्ट राईम्स आहे. पण ऑलला टेल हा राईम जो आहे हा कसा आहे? स्लॅन्ट राईम, म्हणजे अगदी परफेक्ट राईम नाही. अशा प्रकारच्या आणि अनकन्व्हेन्शनल कॅपिटलायझेशन अँड पंक्च्युएशन. अनकन्व्हेन्शनल कॅपिटलायझेशन अँड पंक्च्युएशन म्हणजे काय? तर त्यांनी लिहिलेल्या पोएम मध्ये कुठेतरी एखादा शब्द कॅपिटल असायचा की जिथे तो नसायला पाहिजे, कुठेतरी पंक्च्युएशन मार्क असायचा की जिथे तो द्यायला नाही पाहिजे, पण त्यांच्या पोएम मध्ये असं आपल्याला बघायला मिळतं. नाव वी विल सी अबाउट द पोएम. देअर इज अनादर स्काय इज अन इन्स्पिरेशनल पोएम विथ अ मेसेज ऑफ नेव्हर से डाय. मुलांनो, आज आपण जी पोएम अभ्यासणार आहोत, देअर इज अनादर स्काय, ही पोएम खूप छान इन्स्पिरेशनल मेसेज देते. कुठला मेसेज देते? नेव्हर से डाय. म्हणजे आपण कितीही निराश झालो, आपण कितीही उदास झालो, तरी आपण कधीही मरण स्वीकारायचं नाही. आपण आपल्या लाईफ आनंदाने जगायचं, हा मेसेज आपल्याला ही पोएम देते. इट इज अ पेट्रार्कन सॉनेट विथ ऑक्टेव अँड सेस्टेट. आता पेट्रार्कन सॉनेट म्हणजे काय, ऑक्टेव आणि सेस्टेट म्हणजे काय, हे आपण पुढे बघणार आहोत. द पोएम इज कम्युनिकेटिंग टू हर ब्रदर थ्रू द लेटर. आपण मगाशी बघितलं की पोएटेस ज्या आहेत त्या पोएटेस आपल्या भावाशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करताय लेटर थ्रू. एक पत्र पाठवताय त्या आपल्या भावाला. बघा, कवयित्रीचा जो भाऊ आहे तो ऑस्टिन हा बॉस्टन या ठिकाणी शिक्षणासाठी राहतोय, शिक्षण घेतोय तिथे बॉस्टन या ठिकाणी. आणि त्याला काहीतरी निराशा आलीये, उदास झालाय, त्याची जगण्याची इच्छा संपलीये. त्यावेळेस त्यांची मोठी बहीण म्हणजेच इमिली डिकिन्सन, की ज्या ॲम्हेरेस्ट या ठिकाणी राहत आहेत, हे आपल्या भावाला घरी परत ये यासाठी रिक्वेस्ट करताय. शी एनकरेज हर ब्रदर नॉट टू गेट डिप्रेस अंडर एनी सर्कमस्टन्सेस. ते आपल्या भावाला एनकरेज करताय. काय सांगताय आपल्या भावाला? की अजिबात डिप्रेस व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. अगदी कुठलीही परिस्थिती असू दे, पण तू निराश होऊ नकोस, असं आपल्या भावाला त्या ह्या पोएम थ्रू समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय. पेट्रार्कन सॉनेट. सॉनेट म्हणजे काय? 14 ओळींची कविता. मराठीत आपण त्याला सुनीत काव्य म्हणतो. द पेट्रार्कन सॉनेट इज कॅरेक्टराइज्ड बाय द फॉलोइंग कोर एलिमेंट्स. इट कंटेन्स 14 लाईन्स ऑफ पोएट्री. 14 ओळींची कविता
म्हणजेच सॉनेट. द लाईन्स आर डिवायडेड इंटू 8 लाईन्स सबसेक्शन कॉल्ड द ऑक्टेव फॉलोड बाय 6 लाईन सबसेक्शन कॉल्ड द सेस्टेट. बघा, आता ही जी पोएम असते 14 ओळींची, याचं डिवायडेशन झालेलं असतं. पहिल्या सेक्शनमध्ये 14 ओळींपैकी 8 ओळी येतात आणि नंतर 6 ओळी येतात. तर जे 8 ओळी ज्या असतात पहिल्या, त्यांना ऑक्टेव म्हणतात आणि नंतरच्या 6 ओळींना सेस्टेट म्हणतात. हॅव्हिंग रेग्युलर रायमिंग स्कीम सच ॲज ए बी ए बी. ए बी ए बी ही रेग्युलर रायमिंग स्कीम पोएमची असते. However, Emily Dickinson follows Petrarchan units of octave and sestet, but her poems differs in rhyming scheme. इमिली डिकिन्सन ह्या पेट्रार्कन सॉनेट फॉलो करतात, म्हणजे पहिल्या 8 ओळी ऑक्टेव, नंतरच्या 6 ओळी सेस्टेट त्यांच्या पोएममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण रायमिंग स्कीम जी आपण सांगितली की पेट्रार्कन सॉनेटची रायमिंग स्कीम कशी असते, एबी एबी असते. तसं आपल्या एमिली डिकिन्सनच्या ज्या पोएम आहे, आपण मगाशी बघितलं ना, स्लॅन्ट राईम असतात यांच्या, म्हणजे अगदी परफेक्ट राईम या पोएम मध्ये वापरत नाही. हे वैशिष्ट्य यांच्या पोएमचं आहे. ओके स्टुडंट्स, नाव लेट्स स्टार्ट अवर पोएम. फर्स्ट आय एम गोइंग टू रीड इट. लिसन इट केअरफुली. देअर इज अनदर स्काय, रिटन बाय इमिली डिकिन्सन. देअर इज अनदर स्काय, ever serene and fair. There is another sunshine, though it be darkness there. हा फर्स्ट स्टांजा आपण सुरुवातीला बघूया. फर्स्ट 2 लाईन बघा. There is another sky, ever serene and fair. There is another sky. Another sky म्हणजे काय? Another world. Ever serene and fair. Serene means peaceful, काम, अगदी शांत, आणि फेअर मीन्स ब्राईट. बघा, या 2 पोएम थ्रू पोएटेस काय सांगण्याचा प्रयत्न करताय की द पोएटेस टॉकिंग अबाउट द प्लेस वेअर हर ब्रदर विल गेट वॉर्म सनशाईन, लव्ह अँड अफेक्शन. देअर इज अनदर स्काय, असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी त्यांच्या छोट्या भावाला वॉर्म सनशाईन मिळेल, म्हणजे ऊब मिळेल, प्रेमाची ऊब मिळेल. लव्ह अँड अफेक्शन. सो व्हेन शी सेज देअर इज अनदर स्काय, हिअर स्काय मीन्स अनदर प्लेस. या ठिकाणी स्काय या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा की एक वेगळं ठिकाण आहे तुझ्यासाठी, माझं घर तुझ्यासाठी एक अनदर प्लेस आहे, एक ठिकाण आहे, अनदर वर्ल्ड आहे की ज्या ठिकाणी तुला नेहमी प्रेमाची ऊब मिळेल. Another world. And how this place is? This place is serene. Serene means very calm. अगदी शांत ठिकाण आहे हे. And fair. Fair means bright. So, poet is describing another place is very calm and it is very correct place for his brother. म्हणजे कोणतं ठिकाण मुलांनो? कवयित्री ॲम्हेरेस्ट या ठिकाणी ज्या राहत आहेत त्या ठिकाणी ते जे प्लेस आहे ते प्लेस ऑस्टिन साठी किती परफेक्ट आहे हे त्याला पहिल्या 2 लाईन थ्रू पटवून सांगण्याचा प्रयत्न करताय. अँड देअर इज अनदर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. अगेन शी टॉक्स अबाउट द ब्राईट साइड ऑफ द प्लेस. शी इज सेइंग दॅट देअर इज अनदर प्लेस, अनदर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. देअर मीन्स व्हेअर हर ब्रदर इज लिव्हिंग, बॉस्टन है ना. देअर म्हणजे कुठे की त्यांचा भाऊ ज्या ठिकाणी राहतोय आत्ता, बॉस्टन या ठिकाणी, इथे काय आहे? डार्कनेस आहे, इथे अंधार आहे, निराशा आली त्याला. पण असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी तुला प्रेमाची ऊब मिळेल. अँड शी इज ट्राइंग टू कन्व्हिन्स हर ब्रदर दॅट कम बॅक टू होम वेअर ही विल गेट सॅटिस्फॅक्शन ऑफ माइंड, पीस ऑफ माइंड. सो don't think about the place where darkness is there, nervousness is there. ते आपल्या भावाला सांगण्याचा प्रयत्न करतायत की तू बॉस्टन या ठिकाणी राहतोय, तुला अशा ठिकाणाचा विचार करू नको की जिथे डार्कनेस आहे, जिथे नर्वसनेस आहे. तू माझ्याकडे ये. माझं घर कसं आहे? माझ्या घरात नेहमी तुला प्रेमाची ऊब मिळेल, माया मिळेल, प्रेम मिळेल.
तू परत माझ्याकडे ये, असं ते आपल्या भावाला सांगताय. सी द नेक्स्ट स्टांजा. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन, नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स, हेअर इज लिटिल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हरग्रीन. फर्स्ट टू लाईन बघूया. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन, नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स. बघा, डोंट केअर अबाउट फेडेड फॉरेस्ट. नेव्हर माइंड मीन्स डोंट केअर अबाउट, आणि फेडेड फॉरेस्ट मीन्स, फेडेड मीन्स की ज्याचा रंग उडून गेलाय, निस्तेज झालंय, कलरलेस, असं फॉरेस्ट, फॉरेस्ट म्हटलंय. या ठिकाणी पहिल्या लाईन मध्ये पोएटेस ज्या आहेत त्या ऑस्टिनला काय समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय की डोंट केअर अबाउट फेडेड फॉरेस्ट मीन्स डोंट थिंक अबाउट कलरलेस लाईफ. तुझं लाईफ मधला जो कलर उडून गेलाय, तुझं लाईफ जे कलरलेस झालेलं आहे त्याचा तू विचार करू नकोस. डोंट थिंक अबाउट सायलेंट फील्ड्स. बघा पुढच्या लाईन मध्ये काय म्हटलंय, नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स मीन्स डोंट थिंक अबाउट सायलेंट फील्ड. सायलेंट फील्ड मीन्स वेअर देअर इज नो पॉझिटिव्हिटी, नो होप्स, की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पॉझिटिव्हिटी नाहीये, कुठल्याही प्रकारची आशा नाहीये, अशा ठिकाणचा तू विचार करू नकोस. शी इज सेइंग दॅट देअर इज लिटिल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हरग्रीन मीन्स हिअर शी कम्पेअर्स हर होम विथ लिटिल फॉरेस्ट. ती काय सांगते की असंही एक फॉरेस्ट आहे की ज्याची पानं नेहमी हिरवीगार असतात. म्हणजेच काय, तिचं घर एम्हेरेस्ट या ठिकाणचं तिचं जे घर आहे ते कसं आहे, त्या ठिकाणी नेहमी तुला प्रेमाची ऊब मिळेल, आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. आणि या ठिकाणी असं फॉरेस्ट आहे की ज्याची पानं नेहमी हिरवीगार आहे. म्हणजे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी तुला नेहमी पॉझिटिव्हिटी पाहायला मिळेल, अशा ठिकाणी तू परत ये. सी द नेक्स्ट टू लाईन. Here is a little forest whose leaf is evergreen. Here, poetess directly addresses her brother Austin and tries to encourage him by saying that never mind the difficulties or the crisis he had faced at Boston. बघा, कुठल्याही प्रकारच्या डिफिकल्टीज किंवा क्रायसिसला तू जे फेस करतोय बॉस्टन मध्ये, त्याचा तू अजिबात विचार करू नको. फेडेड फॉरेस्ट अँड सायलेंट फील्ड स्टँड्स फॉर नर्वस ॲटमॉस्फिअर. बघा, फेडेड फॉरेस्ट आणि सायलेंट फील्ड्स हे जे शब्द आहे हे नर्वस ॲटमॉस्फिअर सांगतायत. नर्वस ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, उदास वातावरणाचे उदास वातावरण सांगण्यासाठी हे शब्द या ठिकाणी वापरलेले आहे. वेअर ऑस्टिन लिव्ह, की ज्या ठिकाणी ऑस्टिन राहतोय. सो द पोएटेस ॲडवाइज हर ब्रदर नॉट टू माइंड द ॲटमॉस्फिअर दॅट क्रिएट्स नर्वसनेस अँड डिप्रेशन. म्हणजे ज्या ठिकाणी तुला नर्वसनेस येतोय, तुला डिप्रेशन येतंय, अशा टठिकाणचा तू अजिबात विचार करू नको, असं आपल्या भावाला त्या सल्ला देत आहे. शी ट्राईज टू कन्व्हिन्स हर ब्रदर कम बॅक ॲट होम वेअर एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह अँड होपफुल. ते आपल्या भावाला काय सांगतायत की तू घरी परत ये, की ज्या ठिकाणी सगळं काही कसं असेल, पॉझिटिव्ह असेल, होपफुल असेल. लिटिल फॉरेस्ट हॅव एव्हरग्रीन लीव्स stand for the positivity around the home at Amherst. बघा, लिटिल फॉरेस्ट हॅव्हिंग एव्हरग्रीन लीव्स, आपण जे मगाशी बघितलं ना की असं एक छोटंसं फॉरेस्ट आहे की ज्याची पानं नेहमी हिरवीगार असतात. म्हणजेच या ठिकाणी पोएटेसला काय सांगायचंय की तिचं जे ॲम्हेरेस्ट या ठिकाणचं जे घर आहे त्या घरामध्ये तुला नेहमी पॉझिटिव्हिटी पाहायला मिळेल, नेहमी तुला सकारात्मकच विचार तिथे तुला अनुभवायला मिळतील, असं पोएटेस आपल्या भावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. सी द नेक्स्ट स्टांजा. Here is a brighter garden where not a frost has been. In its unfading flowers, I hear the bright bee hum. Preeti, my brother, into my garden come. बघा, फर्स्ट टू लाईन बघूया आपण. Here is a brighter garden where not a frost has been. Here the poet further encouraged her brother to come back home where everything is bright, shiny and happy. She compares her home to brighter garden. बघा, या ठिकाणी पोएटेस जे आहेत ते त्यांचं जे घर आहे
त्या ब्राईटर गार्डनशी कम्पेअर करतात. त्या काय म्हणतात त्यांच्या भावाला की माझं जे घर आहे आमहेरेस्ट या ठिकाणी हे कसं आहे, एक ब्राईटर गार्डन आहे की ज्या ठिकाणी तुला कसं वाटेल, ब्राईट वाटेल, शायनी वाटेल आणि हॅपी वाटेल. तू परत घरी ये. वेअर देअर हॅज बीन नो फ्रॉस्ट एव्हर अँड द फ्लावर्स इन द गार्डन आर अनफेडिंग. बघा, माझं जे घर आहे या ठिकाणी तुला काय दिसेल, तुला अजिबात फ्रॉस्ट दिसणार नाही. देअर हॅज बीन नो फ्रॉस्ट. आता फ्रॉस्ट म्हणजे काय, धुकं, बरोबर ना. आता जेव्हा धुक्याचं वातावरण असतं तेव्हा असं आपल्याला प्रसन्न नाही वाटत, ग्लुमी वाटतं. मग कवयित्री तेच म्हणतात की माझ्या घरी तुला फ्रॉस्ट बघायला मिळणार नाहीये, म्हणजे अजिबात धुक्याचं वातावरण नाहीये. माझं जे घर आहे त्या ठिकाणी लख्ख सूर्यप्रकाश आहे, म्हणजेच काय, ब्राईट ॲटमॉस्फिअर आहे. आणि तुला त्या ठिकाणी येऊन खूप आनंद वाटेल की ज्या ठिकाणची फुलं, जे माझं ब्राईट गार्डन आहे म्हणजे माझं घर एखाद्या ब्राईट गार्डन सारखं आहे की ज्या ठिकाणची जी फुलं आहेत, द फ्लावर्स इन द गार्डन आर अनफेडिंग. म्हणजे माझ्या गार्डन मधली जी फुलं आहेत ती नेहमी कशी आहे, टवटवीत आहे. कधीही ती निस्तेज होत नाही, त्यांचा कधीही कलर उडून जात नाही. थोडक्यात माझ्या घरी काय आहे, पॉझिटिव्हिटी आहे, छान ॲटमॉस्फिअर आहे, तू इकडे ये. द फ्रॉस्ट सजेस्ट ग्लूमी ॲटमॉस्फिअर ॲट बॉस्टन. फ्रॉस्ट, धुकं जे आहे ते ग्लूमी ॲटमॉस्फिअर सजेस्ट करतं बॉस्टन या ठिकाणचं. बट बॅक ॲट होम एव्हरीथिंग इज होपफुल अँड हॅपी. पण ॲम्हेरेस्ट या ठिकाणचं जे पोएटेसचं घर आहे हे काय सजेस्ट करतं की ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी आहे आणि हॅपीनेस आहे, आनंद आहे. हे आपल्याला या पोएम मध्ये बघायला मिळाले, या स्टांजामध्ये. पुढे बघा. द पोएटेस लव्हिंगली कॉल्स हर ब्रदर बाय हिज निकनेम प्रीती. पुढच्या लाईन मध्ये पोएटेस काय म्हणताय की आय हिअर ब्राईट बी हम प्रीती माय ब्रदर इन टू माय गार्डन. द पोएटेस लव्हिंगली कॉल्स हर ब्रदर बाय हिज निकनेम प्रीती. टोपण नाव आहे त्यांनी त्यांच्या भावाचं ठेवलेलं, प्रीती. त्या नावाने त्या आपल्या भावाला आवाज देत आहेत. आणि शी डिस्क्राइब्स द म्युझिकल हमिंग साऊंड ऑफ बी विच इंडिकेट द हॅपीनेस अराउंड. शी वेलकम्स हर ब्रदर टू स्वीट होम. बघा, माझं जे घर आहे, माझं जे गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये तुला नेहमी मधमाशा गुणगुणताना दिसतील. बघा, आता आपण केव्हा गुणगुणतो, ज्यावेळेस आपण हॅपी असतो, आनंदी असतो. म्हणजेच काय, तुला हे जे माझं ब्राईटर गार्डन जे आहे, माझं जे घर आहे, त्या ठिकाणी नेहमी तुला आनंदाचं वातावरण दिसेल. शी वेलकम हर ब्रदर टू स्वीट होम. द लास्ट वर्ड माय गार्डन गिव्ह अनदर टर्न टू द एंटायर पोयम. माय गार्डन म्हटलेले हा जो वर्ड आहे हा पोएम मध्ये खूप महत्वाचा आहे. विच इज स्पेशल फीचर्स ऑफ डिकिन्सन्स पोएम. Here, the phrase my garden stand for her poetry. She asks her brother to enjoy her poetic world where everything is positive, hopeful and bright. ती आपल्या भावाला काय सांगते की माझं जे पोएटिक वर्ल्ड आहे, ह्या वर्ल्डचा तू आनंद घे, की ज्या ठिकाणी सगळं होपफुल आहे, ब्राईट आहे आणि सगळं कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. शी assures him that he will enjoy the bright atmosphere through her poetry which has spiritual quality. तिच्या ज्या पोएम आहे त्या पोएम कशा आहे, स्पिरिच्युअल क्वालिटीच्या आहे, की ज्या पोएम नक्कीच तुला आनंद देतील आणि तुझं भविष्य उज्ज्वल करतील आणि तुझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट करतील, असं ते आपल्या भावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. बघा मुलांनो, या ठिकाणी आपली पोएम संपते, पण आपली जी ही पोएम आहे देअर इज अनदर स्काय खूप छान मेसेज देते. आपल्या लाईफमध्ये जेव्हा जेव्हा निराशा येईल, जेव्हा जेव्हा आपण निराश होऊ, जगण्याची आपली इच्छा संपेल, त्यावेळेस कुठेतरी असं एक ठिकाण असतं की ज्या ठिकाणी आपण आनंद शोधायचा असतो. आपली पॉझिटिव्हिटी किंवा आपले आनंदाचे क्षण ते शोधायचे असतात. म्हणजे कधीही आपल्या लाईफला नेव्हर से टू डाय, आपण बघितलं ना, आपलं कधीही मरण स्वीकारायचं नाही आणि आपल्या लाईफमध्ये कधीही आपण पटकन क्विट करायचं नाही. आपल्या होप्स, आपल्या आशा आपण सोडून द्यायच्या नाही. प्रयत्न करत राहायचं, स्ट्रगल करत राहायचं. असं ह्या पोएम मध्ये खूप छान मेसेज आपल्याला मिळालेला आहे. स्टुडंट्स,
I hope you have understood whatever I taught you today. If you have any doubts, you can comment me. I will try my best to solve your doubts. If you like my videos, like and subscribe to my channel and share with your friends. Thank you and take care.